पायाखालची जमीन सरकेल. हो, अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. वृषभ राशीच्या मंडळींनो, येणारे 7 दिवस म्हणजे 3 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट तुमच्या आयुष्यात असा काही भयंकर आणि अद्भुत उलथापालथीचा काळ सुरू होत आहे, जो पाहून कदाचित तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. गेले कित्येक महिन्यापासून किंवा वर्षापासून ज्या वेदना, जो त्रास आणि ज्या फसवणुकीच्या आगीत तुम्ही जळत होतात, त्या सगळ्याचा हिशोब चुकता करण्याची वेळ आता नियतीने आणले. पण थांबा, हा बदल सर्वांसाठीच गोड असेल का? की पुन्हा एकदा नियतीच्या तुमच्या धैर्याची परीक्षा घेणार आहे का? तुमच्या कुंडलीतील शनीची ती वक्र क्रूर दृष्टी आणि राहू केतूचा तो भयंकर खेळ काय मोठा चमत्कार घडवणार आहे? आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याची पूर्ण दिशा बदलणारा ठरू शकतो. एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी असे एक महाउपाय, अत्यंत प्रभावी उपाय मी सांगणार आहे, जो तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे एका क्षणात उघडू शकतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त किंवा हर हर महादेव कमेंट करायला मात्र विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी वृषभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. वृषभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, वृषभ ही पृथ्वी तत्वाची रास आहे. स्थिरता, धैर्य, संयम आणि प्रामाणिकपणे कठोर परिश्रम करणे हे तुमचे खरे दागिने आहेत. पण मला प्रामाणिकपणे सांगा, गेले काही काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं योग्य फळ मिळालं आहे का? नाही. उलट ज्यांच्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला त्यांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. पैशाची ओढताण, घरात असंतोष, कामाच्या ठिकाणी होणारी घुसमट आणि आरोग्याची कुरबुरी. मी काय पाप केलं, हा एकच प्रश्न तुम्ही रोज रात्री स्वतःला विचारत होतात ना? पण आता घाबरू नका. 3 ऑगस्ट सोमवारपासून ते 10 ऑगस्ट पर्यंत तुमच्या म्हणजेच की ग्रहांची अशी काही अद्भुत युती बनत आहे, जी तुमच्या आयुष्यातील दुःखाचे ढग पांगून एक नवा सूर्योदय घेऊन येत आहे. चला तर मग जाणून घेऊया ग्रहांची नक्षत्रीय महानाट्ये तुमच्यासाठी काय घेऊन आले. वृषभ राशीच्या मंडळीनं, सर्वात आधी तुमच्या कुंडलीतील ग्रहांची सद्यस्थिती आणि गोचार समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. सध्या शनी महाराज तुमच्या 11व्या आणि 12व्या भावाच्या प्रभावात असून त्यांची शनीची वक्रदृष्टी तुमच्या राशीवर आणि कर्मभावावर पडत आहे. शनी हा न्यायाचा देवता आहे. तो जेव्हा वक्री होतो तेव्हा तो तुमच्या जुन्या कर्माचे हिशोब चुकता करतो. ज्या लोकांनी तुम्हाला फसवले, त्रास दिला, त्यांना आता शनी दंड देणार आहे आणि तुमच्या संयमाचे फळ तुम्हाला परत करणार आहे. त्याचबरोबर राहू आणि केतूचं अक्ष जर पाहिलं तर राहूच्या लाभभावात आणि केतू पंचम भावात स्थान मांडून बसलाय. राहू तुम्हाला अचानक धन लाभाचे आणि मोठे नाव कमवण्याची संधी देईल, पण तो मतिभ्रमात करण्याचे काम करतो. दुसरीकडे केतू तुम्हाला कौटुंबिक आणि भावनिक स्तरावर थोडे अल्पित बनवत आहे. या 7 दिवसात चंद्र तुमच्या तृतीय, चतुर्थी आणि पंचम भावातून जलद गतीने भ्रमण करणार आहे. भूतकाळात नक्की काय घडून गेलाय आणि त्याचे काय फळ मिळणार आहे? जर पहिलं सर्वात आधी हे फसवणूक आणि विश्वासाचा घात. तुम्ही ज्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा भागीदारींना अडचणीच्या वेळी स्वतःच्या खिशातले पैसे दिले किंवा त्यांना मदतीचा हात दिला, त्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी तोंडावर हात ठेवले किंवा तुमचे पैसे बुडवले. पण 3 ते 10 ऑगस्ट दरम्यान 30 माणसे तुमच्या दारात मदतीसाठी किंवा माफी मागण्यासाठी उभे येणार आहेत. मंडळींनो, ज्यांनी तुमचे पैसे बुडवले होते त्यातील काही रक्कम अचानक परत मिळण्याचे प्रबळ योग बनत आहेत. तसेच तुम्ही कठोर परिश्रम केले पण शून्य श्रेय मिळाले. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात रात्रंदिवस एक करून यश दुसऱ्यांनीच लाटले. तुमच्या कामाचे कौतुक कधीच झालेच नाही, उलट तुमच्यावर दोष आरोप केले. मंडळींनो, या आठवड्यात शनीची वक्रदृष्टी वरिष्ठ अधिकाऱ्याचे डोळे उघडेल. तुमच्या जुन्या कष्टाची दखल घेतली जाईल आणि तुमचे गमावलेले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित होईल. आता आपण या 7 दिवसात तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षेत्रावर काय प्रभाव पडणार आहे ते अगदी सविस्तर पाहूया. पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नोकरी आणि करिअर. वृषभ राशीच्या नोकरदार लोकांसाठी 3 ते 10 ऑगस्ट हा काळ अतिशय कलटाणी देणारा ठरेल. जर तुम्ही गेले अनेक महिन्यापासून नोकरी शोधत असाल किंवा नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर 5 आणि 6 ऑगस्ट हे दिवस तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन येत आहे. तुम्हाला नवीन जॉब ऑफर किंवा कॉल येऊ शकतो.
ऑफिसमध्ये जे सहकारी तुमच्या विरोधात कट कारस्थान रचत होती त्यांचा बुरका फाटणार आहे. शनीची वक्रदृष्टी तुमच्या कामाला न्याय देईल. वरिष्ठाकडून तुमचे कामाचे कौतुक होईल आणि नवीन उत्पन्नती किंवा पगारवाढ या बदलाची सकर्मक चर्चा सुरू होईल. फक्त एकच काळजी घ्या, ऑफिसमधील राजकारणापासून स्वतःला लांब ठेवा आणि कोणाच्याही चुगल्यांमध्ये सहभागी होऊ नका. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्यवसाय आणि व्यापार. व्यापारी वर्गासाठी हा आठवडा आर्थिक तेजीचा म्हणजेच की नवीन कराराचा ठरणार आहे. बाजारात किंवा ग्राहकांकडे अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी 3, 4 आणि 7 ऑगस्ट हे दिवस अत्यंत अनुकूल आहेत. थोडे प्रयत्न करा, तुमचे अडकलेले पैसे हातात येतील. जर तुम्ही नवीन प्रोजेक्ट सुरू करणार असाल किंवा व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर राहू तुम्हाला मोठे निर्णय घेण्याची ताकद देईल. नवीन ग्राहक जोडले जातील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही नवीन भागीदारीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. सर्व कायदेशीर कागदपत्रे स्वतः तपासूनच सही करा. तिसरा मुद्दा म्हणजे पैसा आणि आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतही हा आठवडा तुम्हाला मोठा दिलासा देणार आहे. तुमच्या कुंडलीतील लाभभावातील राहूमुळे तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून अचानक चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. जर तुमच्यावर कर्जाचा किंवा EMIचा भार असेल तर या आठवड्यात तो कमी करण्याचा काही ना काही मार्ग नक्की सापडेल. पण राहूच्या प्रभावामुळे पटकन श्रीमंती होण्याच्या नादात लॉटरी, सट्टा किंवा चुकीच्या शेअर मार्केटच्या टिप्सच्या मागे धावू नका, अन्यथा नुकसान होऊ शकतं. चौथा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरोग्य आणि शारीरिक स्थिती. आरोग्याच्या दृष्टीने या आठवड्यात संमिश्र फळ पाहायला मिळेल. जर तुम्ही गेले काही काळापासून दीर्घकालीन आजाराने त्रस्त असाल तर या आठवड्यात योग्य औषधोपचार मिळून आरोग्यात सुधारणा होईल. मात्र चंद्राच्या गोचरामुळे मानसिक ताण, डोकेदुखी, मान, खांदे दुखे किंवा पोटाशी संबंधित त्रास 5 आणि 6 ऑगस्ट दरम्यान जाणवू शकतो. त्यामुळे पुरेशी झोप घ्या, बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे टाळा आणि दररोज किमान 15 मिनिटे प्राणायाम किंवा योगासने करा. पाचवा मुद्दा म्हणजे मुलांबाळांचा अभ्यास आणि भविष्य. केतू पंचम भावात असल्यामुळे पालकांना मुलांच्या भविष्याची किंवा अभ्यासाची चिंता वाटणं स्वाभाविक आहे. परंतु विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत करण्याचा आहे. 3 ते 7 ऑगस्ट दरम्यान मुलांच्या अभ्यासातील एकाग्रता वाढेल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना सकर्मक बातम्या मिळतील. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी किंवा परदेशी जाण्यासाठी ॲडमिशन घ्यायचे आहेत त्यांच्या मार्गातील अडथळे दूर होतील. पालकांनी मुलांवर जास्त रागू नये तर त्यांच्याशी मित्रासारखे वागून त्यांना प्रोत्साहन द्यावे. 6वा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वृषभ राशीच्या महिलांसाठी हा आठवडा आत्मसन्मानाचा आणि कौटुंबिक सुखाचा ठरणार आहे. घरातील रोजचे वाद किंवा गैरसमज हे आठवड्यात संपतील आणि मानसिक ताण दूर होईल. ज्या महिलांना घरगुती व्यवसाय, कला, डिझायनिंग किंवा सोशल मीडियाच्या क्षेत्रात काम करत आहेत त्यांना या आठवड्यात विशेष यश आणि प्रसिद्धी मिळेल. नातेवाईकांमध्ये किंवा समाजात तुमचे स्थान उंचवेल आणि तुमचे मत ऐकले जाईल. आरोग्याच्या दृष्टीने पाठदुखी किंवा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे किंवा आहाराकडे दुर्लक्षित करू नका. या 7 दिवसात नशिबाची 100% साथ मिळवण्यासाठी तुम्ही काही गोष्टींवर विशेष भर दिला पाहिजे. शनी वक्र असल्यामुळे आळस सोडून जुन्या अर्धवट राहिलेला कामाचा करा. तुमच्या पुढील योजना, आर्थिक व्यवहार किंवा कौटुंबिक गोष्टी तिसऱ्या कोणाजवळही बोलू नका, कारण नजर दोषाचा धोका आहे. तिसरी गोष्ट म्हणजे रागावर नियंत्रण ठेवा. मंगळाच्या प्रभावामुळे 5 किंवा 8 ऑगस्टला विनाकारण चिडचिड होऊ शकते, त्यामुळे शांत राहा आणि गोड बोला. आता उद्या आठवड्यातील सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे अचूक महाउपाय. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि सध्या शनीची वक्रदृष्टी व राहू केतूचा प्रभाव तुमच्यावर आहे. 3 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या कालावधीत सर्व अडथळे दूर करून प्रचंड यश मिळवण्यासाठी हा उपाय रोज करा. उपाय सांगण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा मंडळीनो. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये ओम शनिचराय नमः किंवा हर हर महादेव कमेंट करायला मात्र विसरू नका. आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस केलं नसेल तर लगेच प्रेस करा. आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना हा व्हिडिओचा लाभ नक्की घेता येईल. मंडळी पहा, पहिला उपाय, दररोज सकाळी तांब्याच्या तांब्यात थोडे जल म्हणजेच की शुद्ध जल, थोडे कच्चे दूध आणि 5 ते 4 काळे तीळ टाकून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत शिवलिंगावर अर्पण करा. याने शनी आणि राहूचा त्रास त्वरित शांत होतो. दुसरा उपाय, दररोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली किंवा मारुतीच्या मंदिरात लावा. दिव्यासमोर बसून 1 वेळा हनुमान चालीसा म्हणा आणि ओम शनिचराय नमः,
ओम शनिचराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. तिसरा विशेष गुप्त उपाय, फक्त वृषभ राशीसाठी या 7 दिवसात रोज सकाळी घरातून बाहेर पडताना थोडेसे पांढरे चंदन किंवा अत्तर आपल्या दोन्ही मनगटावर आणि मानेवर लावा. यामुळे तुमचा शुक्र प्रचंड मजबूत होईल. राहू आणि शनीची नकर्मता नष्ट होईल आणि धन, आकर्षण व सन्मान प्राप्त होईल. मंडळींनो, ताईंनो, दादांनो, बघा, नियतीने तुमच्यासाठी संघर्षाचा काळ आता संपलाय. 3 ते 10 ऑगस्ट हा काळ तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा आणि पूर्ण ताकदीने कामाला लागा. जर तुम्हाला ही माहिती मनापासून आवडली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओने तुम्हाला मार्ग दाखवलाय, तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम शनिचराय नमः किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. कारण तुमची एक कमेंट मला असाच उत्तम आणि प्रामाणिक व्हिडिओ बनवण्यासाठी प्रचंड ऊर्जा देते. आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून नशिबाची साथ देणारा एकही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. मंडळींनो, ईश्वर तुमचं कल्याण करो. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त.